वसईतली बातमी आहे। वसईत झालेल्या 13 वर्षाच्या शाळकरी मुलीच्या मृत्यू प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे याचिका दाखल करण्यात आलेली आहे। शाळेत यायला 10 मिनिटं उशीर झाला म्हणून 100 उठाबशा काढायला लावल्या आणि चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। या प्रकरणी सुमोटो दाखल करून विशेष तपास पथक नेमून जलद गतीने चौकशी करा अशी मागणी करण्यात येते आहे। बालदिनाच्या दिवशीच चिमुकलीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होते। शाळा प्रशासनावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जाते। सदर प्रकरणामध्ये प्रथम एडीआर दाखल करण्यात आला होता आणि सदर एडीआर मध्ये पीएम नोट्स प्राप्त करण्यात आलेली आहे आणि साक्षीदाराचे जबाब नोंद करून सदर टीचर शिक्षिका ममता यादव हिच्या विरुद्ध IPC 304 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। ही छोटीशी मुलगी आपल्याला दृश्यांमध्ये दिसते। खरं तर तिचे फोटो दाखवायचे नाहीत, त्यामुळे तिचा चेहरा दाखवला गेलेला नाही। पण या चिमुकलीला 10 मिनिटं फक्त शाळेत जायला उशीर झाला तर तिच्या शिक्षिकेने तिला सांगितलं की बाहेरच उभी राहा आणि 100 उठाबशा काढ। यानंतर मात्र तिची तब्येत खालावली, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तिचा अंत झाला। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, धक्कादायक घटना, उठाबशा काढायला लावल्या म्हणून या चिमुकलीचा मृत्यू झाला। तिची आई रडून रडून हे सांगत होती, काय अधिक सांगाल? स्वतः अनह्युमन एवढंच या घटनेला म्हणता येईल की मानसिक विकृती आहे। खरं तर एखादा शिक्षक ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना किंवा आपल्या विद्यार्थिनींना त्यांचं भविष्य घडवण्यासाठी म्हणून योग्य ते त्यांना प्रशिक्षण देतो, शिक्षण देतो, पण या ठिकाणी तर म्हणजे की मानसिक विकृतीतनं 100 उठबशा काढायला लावणं म्हणजे नियमित प्रॅक्टिस करणारे व्यायाम करणाऱ्यांना सुद्धा हे अवघड असतं आणि अवघ्या 10 वर्षाच्या मुलीला हा अशा प्रकारचा अत्याचार करणं ही मानसिक विकृतीच आहे। मुंबई उच्च न्यायालयानं या विषयामध्ये अत्यंत गांभीर्यानं लक्ष देण्याचा निर्णय घेतलाय। सुमोटो याचिका दाखल झालेली आहे। या घटना फक्त वसईची एक प्रातिनिधिक घटना नाही, तर दिवसेंदिवस लहान मुलांवर शाळेमध्ये त्यांच्या शिक्षकांकडनं जे अत्याचार होत आहे या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। अनेक वेगवेगळे प्रकरणं समोर येत आहे आणि याचमुळे योग्य त्या SITच्या माध्यमातून चौकशी करण्याची कारवाई आली। आणि नुसती ही शिक्षिकाच दोषी नाही, तर अशा शिक्षक आणि शिक्षिकांना जे शाळा व्यवस्थापन नोकरीस ठेवतात त्यांना योग्य ते प्रशिक्षण देत नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, त्या शाळा व्यवस्थापनावर सुद्धा कारवाई करावी। अत्यंत कठोर मागणी दाखल करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात झाली आहे। लवकरच सुनावणी अपेक्षित। सुवर्णा, नक्की धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल। त्या मुलीची, त्या मुलाची, आपल्या समोर असलेल्या विद्यार्थ्याची मानसिक शारीरिक स्थिती काय आहे हे सुद्धा प्रत्येक शिक्षकांना समजून घेण्याची गरज आहे।